में भेड़ों को चराते थे, गडरिये रात में भेड़ों को चराते थे, गडरिये रात में भेड़ों को चराते थे, गडरिये रात में भेड़ों को चराते थे। दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश में दे गया, दूत संदेश उन्हें दे गया, दूत संदेश में दे गया। ओ आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया, ओ शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया। आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया, ओ आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। स्वर्गदूत झूम झूम करके ये गाते थे, 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 स्वर्गदूत झूम झूम करके ये गाते थे। ओ देखो दुनिया का नूर आ गया, देखो दुनिया का नूर आ गया, देखो दुनिया का नूर आ गया, देखो दुनिया का नूर आ गया। ओ आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया, ओ शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। मंजूसी सोना मुरलो बान लेके आए थे, मजसी सोना मुर्दान लेके आए थे, मंजूसी सोना मुरलो बान लेके आए थे, मजसी सोना मुर्दान लेके आए थे, मंजूसी सोना मुरलो बान लेके आए थे, मजसी सोना मुर्दान लेके आए थे, मंजूसी सोना मुरलो बान लेके आए थे, मजसी सोना मुर्दान लेके आए थे। देखो मरियम का लाल आ गया, देखो मरियम का लाल आ गया,
Who all are excited? मला इथूनच आवाज येतोय, इथून. Yes. Who all are excited? मी बिना माईकचं पण जोरात बोलू शकते. Okay. Can we all just look at each other and say, God has been faithful? मराठीत कसं बोलणार? येशू विश्वासू राहिला आहे. आपण बोलू शकतो का? येशू विश्वासू राहिला आहे. Amen. God has been so faithful, so faithful. Amen. When we look at each other today, आपण जेव्हा एकामेकांकडे बघतोय, everybody is smiling, सगळे स्माइल करताय. Everybody is in good of health. Everybody is here worshiping. सगळे इथं आराधना करत आहे. आणि ही एक मोठी साक्ष आहे आपल्या जीवनात की आपण आज पण देवाची आराधना करू शकतोय. Amen. God is so good. He's so good. And He's been so kind towards us. Amen. Let's keep on worshiping Him. देवा, तू जे काही केलं आमच्यासाठी पूर्ण वर्ष, आम्ही तुला धन्यवाद बोलतो देवा. तू जे काही केलं आमच्या घरात, आमच्या कामात, आमच्या स्कूलमध्ये, आमच्या कॉलेजेसमध्ये, तू जे काही केलं देवा, तुझी दया किती भरपूर रित्या आम्ही एक्सपिरियन्स करतो, अनुभवतो तुझी दया. थँक यू लॉर्ड फॉर युअर ग्रेस, युअर मर्सी लॉर्ड, that are new every morning, Jesus. And you have been carrying us throughout this year, Lord. And we say thank you, Jesus. With all the celebration, Lord, we also want to say one thing, Lord. It is all because of you, Jesus. You are the reason, Lord Jesus. You are the reason. And we worship you, Lord Jesus. आम्ही तुझी आराधना करतो देवा. तुझ्यामुळे मी आहे इथे. तुझ्याशिवाय जीवनच नाही देवा. We worship you, Lord. तुझ्यामुळे मी आहे इथे. तुझ्याशिवाय जीवन नाही. तुझ्यामुळे मी आहे इथे. तुझ्याशिवाय जीवन नाही. येशू राजा देवा बापा, तुझीच मी आणि तूच माझा. येशू
पिता परमेश्वरा सनातन देवा तुझी आराधना 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 ओ आराधना 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 सनातन आहे तुझे राजेवो जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तू उत्तम सर्वोत्तम तुझी दया सनातन आहे तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तू उत्तम सर्वोत्तम तुझी दया सनातन आहे तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तू उत्तम सर्वोत्तम तुझी दया सनातन आहे तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसेच आज सकाळी जर तुम्हाला देवाला एक गोष्ट जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद बोलायचा आहे, ही तुमची वेळ आहे. येशू ऐकत आहे तुम्ही जे बोलत आहे. तुम्ही त्याला सांगा, लेट्स टेल जीसस, he has been so good. Can we open our mouth and can we say,
that one thing that Jesus has been faithful to you for. That one thing, ती एक गोष्ट जी तुमच्या डोळ्यासमोर येते. तुम्ही जेव्हा डोळे बंद करता आणि जेव्हा तुम्ही बघता पूर्ण वर्ष काय केलं देवानी, ती एक गोष्ट जी तुमच्या डोळ्यासमोर येते, तुम्ही त्या गोष्टीला जोरात बोलणार का देवाला की देवा ह्या गोष्टीसाठी धन्यवाद. तुझी दया सनातन आहे येशू. आपण आपलं मुख खोलूया. कॅन वी ऑल ओपन आवर माउथ and can we thank Jesus for that one thing that comes in front of your eyes. Lord, we all together, we are in this place, Lord, and we believe that you are here too, Lord Jesus. We are experiencing you, Lord. Lord, with a grateful heart, Lord Jesus, this morning we worship you as heavenly harmonies, Lord. We come to you, Jesus, and we say thank you, Lord, for all that you have done, Lord. Can we open our mouth and can we say thank you, Jesus, for that one thing that the Holy Spirit is reminding you of. Thank Jesus for that one thing. Maybe you are here today, that is a miracle this year. Maybe everything is going good, that is a miracle from God. That God worked in such a wondrous way in your life. Can we say thank you for that one thing that you want to be grateful for this morning to Jesus. Lord, for that one thing, Lord, if that you wouldn't have done, Lord, there was no other way, Lord. But you made a way, Lord, where there seemed to be no way, Lord. And Lord, today we say thank you this morning, Lord. Thank you, Jesus. There is none like you, Lord. There is none like you, Lord. There is nothing above you, Jesus. No one above you, Lord. Nothing more than you that we desire, Lord Jesus. Nothing more than you, Lord. We are so grateful, Lord, for who you are and for what you've done, Lord. And we worship you, Jesus. We worship you, Lord. You are a holy God, Lord. You are a holy God, Jesus. And whatever you do, Lord, you do it so right, Lord Jesus. Thank you, Jesus. पवित्र है खुदा. तू पवित्र है खुदा. You are great, Jesus. You are holy, Lord.
सकते, तू पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है।
Thank you, Jesus. Thank you, Lord. All the praise and all the worship, Lord. Every prayer, Lord. Everything, Lord. You deserve it all, Lord Jesus. It is all for you, Lord, because it is all about you, Jesus. It is all about you, Lord Jesus. You are our Adonai, Lord. It is all about you, Lord. All the glory, all the power, and all the praises be unto you. In the name of Jesus we pray. Amen. 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 ये है खुशी खबरी बड़े आनंद की, सबके लिए आया यीशु मसीह। क्रिसमस कोई शॉपिंग नहीं है, क्रिसमस कोई पार्टी नहीं है, क्रिसमस सेंटा क्लॉज नहीं है, क्रिसमस डेकोरेशन नहीं है। ये है खुशी खबरी बड़े आनंद की, सबके लिए आया यीशु मसीह। वो सबके लिए आया यीशु मसीह। वो जो खुदा का बेटा मानव बन के धरती पे आया सबके लिए। Gospel according to Saint Matthew. आणि मत्ते या शुभवर्तमानच्या नुसार It starts with the genealogy of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या Generation of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पिढीनुसार सुरू झालं. Who was born after? Who was born after? कुणानंतर कुणाचा जन्म झाला, कुणानंतर कुणाचा जन्म झाला. Mark starts with the baptism. आणि जो मार्क पुस्तकाचं जी सुरुवात आहे ते बाप्तिस्मापासून सुरुवात झाली. And Luke starts with all the history of the birth of Jesus. आणि लूकची सुरुवात झालेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सर्व इतिहासाच्या द्वारे. But Gospel according to Saint John starts differently. आणि जे योहानाचं जे पुस्तक आहे त्याची जी सुरुवात आहे ती फार वेगळ्या प्रकारे सुरुवात झाली. It talks about Jesus in a different way. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल फार वेगळ्या प्रकारे बोलतं. All earlier three Gospels they present Jesus in a different way. आणि तिन्ही जे शुभवर्तमान आहे त्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताला वेगळ्या प्रकारे दाखवलं. But the Gospel of Saint John presents Jesus in a different way. पण योहानाचं जे पुस्तक आहे जे शुभवर्तमान आहे त्यांनी प्रभु येशू ख्रिस्ताला वेगळ्या प्रकारे दाखवलं. It doesn't start with the birth of Jesus. आणि त्याची सुरुवात प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्मानुसार झाली नाही. It doesn't start with the baptism of Jesus. आणि त्याची सुरुवात प्रभु येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्माच्या द्वारे झाली नाही. But it starts in a very different way. आणि पण त्याची सुरुवात फार वेगळ्या प्रकारे झाली. John 1:1. आणि योहानाचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. John 1 chapter verse 1. आणि योहानाचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. It starts in the beginning. आणि त्याची सुरुवात झाली की सर्वात सुरुवातीला. In the beginning was the word. आणि सर्वात सुरुवातीला देवाचा शब्द होता. And the word was with God. आणि तो शब्द देवाबरोबर होता. And the word was God. आणि तो शब्द देव होता. See, all other gospels they are starting Jesus was born this way, Jesus was baptized this way. आणि जे बाकीचे जे शुभवर्तमान आहे त्याची सुरुवात अशी झालेली आहे की त्याचा जन्म झाला, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि त्याने हे केलं. But Johन says पण योहान असं म्हणतो Jesus was from the beginning. की जो प्रभू येशू ख्रिस्त होता तो सुरुवातीपासून होता. Jesus was the word and the word was God. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त होता तो शब्द होता, तो शब्द देवाबरोबर होता. And it was with God from the beginning. आणि तो देवाबरोबर सुरुवातीपासून होता. And it says that all things were made by him. आणि असं लिहिलेलं आहे की सर्व गोष्टी त्याच्याद्वारे घडवण्यात आल्या. There is nothing
which is made, which was not made by him. अशी कोणतीच गोष्ट नव्हती की जी गोष्टीची सुरुवात की जी गोष्ट देवाने घडवली नाही. In him was the life, आणि त्याच्यामध्ये जीवन होतं and that life was the light of man. आणि ते जीवन त्या मनुष्याचं जीवन होतं. And that light shines in darkness, आणि जो प्रकाश होता तो प्रकाश त्या अंधारामध्ये चमकला and the darkness flees. आणि जो अंधार आहे तो निघून गेला. So the beginning of Jesus is not at Christmas night. आणि जी प्रभू येशूची जी सुरुवात आहे ती सुरुवात त्या नाताळच्या संध्याकाळपासून सुरुवात होत नाही, But he is much more before the beginning too. पण त्याची सुरुवात फार आधी, खूप आधी त्याची सुरुवात झालेली आहे. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतं that word became flesh, आणि तो जो शब्द होता तो शब्द त्यांनी देह धारण केलं. because that word took a form of flesh, आणि त्या शब्दाने देह धारण केलं and he was born and he came in our midst. आणि मग त्यांनी जन्म घेतला आणि तो आपल्यामध्ये आला. Oh, many, he came to his own and they rejected him. आणि खूप लोक आले त्याच्यामधून, पण त्यांनी कितीतरी लोकांनी त्याचा He नाकार came to his केला. own and they rejected him. त्याच्या लोकांमधून तो आला, पण त्याच्या लोकांनी त्याचा नाकार केला. But all those who received and believed him, पण त्या प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला. he gave them power to become the sons of God. आणि मग त्या प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना ते सामर्थ्य दिलं की त्यांनी त्यांचे लेकरं And they are बनावं. not born with the desire of the flesh, आणि ते देहाच्या इच्छेनुसार त्यांचा जन्म झाला नाही, but they were born according to the will of the Father in पण heaven. त्यांचा जन्म जो स्वर्गीय पिता आहे त्याच्या इच्छेनुसार त्यांचा जन्म झाला. You know, John chapter 1 verse 14 it says, आणि योहान याचा पहिला अध्याय 14 वचन सांगतं, and the word was made flesh आणि तो जो शब्द होता तो शब्दाने तो मनुष्य झाला and dwelt among us. आणि त्यांनी आमच्यामध्ये वस्ती We केली beheld his glory, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. and the glory as only as the begotten son, आणि तो गौरव होतो त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा, full of grace and full of truth. आणि पूर्ण गौरवाने भरलेला आणि पूर्ण सत्याने Law भरलेला. came by Moses. Law came by Moses. आणि जो नियम आहे तो मोशेच्या द्वारे आला, But grace and truth came by Jesus. पण जी कृपा आणि जे सत्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलं. So God becoming man आणि जो देव आहे तो मनुष्य झाला and taking birth through a virgin. आणि त्याचा त्यांनी जन्म एका कुमारीच्या द्वारे घेतला. That is the Christmas night. आणि ती आहे नाताळची संध्याकाळ. But we as a church we should know म्हणून एक मंडळी म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे Jesus was before Christmas. की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो नाताळच्या आधीपासून आहे. Jesus was before the creation. आणि या सृष्टीची निर्मिती होण्याच्या आधीपासून देव परमेश्वर आहे. He was before everything began. आणि सर्व गोष्टीची सुरुवात होण्याच्या आधी तो परमेश्वर होता. He was before the beginning. आणि सर्व गोष्टींची सुरुवात होण्याच्या आधी तो देव होता. And John says, आणि योहान असं म्हणतो, in the beginning was the word. आणि सुरुवातीला शब्द होता The word was with God. आणि तो शब्द देवाबरोबर होता And the word was God. आणि तो शब्द देव होता. Hallelujah. हालेलुया. So we as a church should know so that we can share it with our friends म्हणून and एक- everybody. एक मंडळी म्हणून आपल्याला सर्व गोष्टी माहिती पाहिजे की जेणेकरून आपण आपल्या लोकांना, आपल्या मित्रमंडळीला आपण हे सांगू शकतो. We should not forget who Jesus is in all the celebration. आणि या सर्व साजरं करण्यामध्ये आपण हे विसरता कामा नये की प्रभू येशू ख्रिस्त कोण होता. Turn to your neighbor and say, आपल्या शेजारी वळून त्याला सांगा, भूल मत जाना यीशु कौन है. हे विसरू नकोस की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. In all your shopping, your तुमच्या celebration, सर्व खरेदीमध्ये, तुमच्या सर्व साजरीकरणामध्ये तुम्ही विसरून जाऊ नका की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. more than our shopping decoration, Jesus is more happy that we know that he is आणि before the beginning. आपली सजावट करणं, साफसफाई करणं, शॉपिंग करणं ह्याच्यापेक्षा जास्त प्रभूला ह्याच्यामध्ये आनंद आहे की आपण हे जाणून घेतलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. Tomorrow you go to a school, college, office. आणि उद्या तुम्ही शाळेला जाताल, ऑफिसात जाताल, कॉलेजमध्ये They जाताल will say so many people are born, they celebrate their birthday. आणि ते लोक म्हटलं की कितीतरी लोकांचा जन्म झाला आणि कितीतरी लोकांचा बर्थडे साजरा You करतात. know, Jesus' birthday is also coming. Give us party, give us. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा पण वाढदिवस, त्याचा वाढदिवस येत आहे, आम्हाला पण तुम्ही पार्टी द्या. So you should tell them party देंगे. ते त्यांना सांगायचं की आम्ही पार्टी देणार. But who Jesus is, from when he is, he's from मग आपण त्याला before the beginning. त्याला began. सांगितलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त कसा आला आणि तो जगाची निर्मिती होण्याच्या आधीपासून तो परमेश्वर And आहे. on that Christmas night, आणि त्या नाताळच्या रात्री what happened? आणि काय झालं The word became flesh.
की जो शब्द आहे त्याने देह धारण केलं. Hallelujah. And the word came into in this world with the form of आणि तो flesh. शब्द तो जगामध्ये आला एक देह रूप धारण करून. And the Bible says in 16, verse 16, आणि बायबल सांगतं योहानाचा पहिला अध्याय आणि 16 वचन, of his fullness have you all received grace upon grace. आणि त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाला आणि त्याच्या कृपेद्वारे आपल्याला त्याची दया गौरव प्राप्त झाला. If you believe in Jesus, जर आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती जर विश्वास we ठेवला, have received his fullness आपण त्याची जी पूर्णता आहे त्याचा स्वीकार केला and grace for grace. आणि कृपेवर कृपा. Can you lift up your hands and काने आपले say, हात उंच आपण करूयात. I have received grace. आणि मी त्या कृपेचा स्वीकार केला. I have received grace upon grace. मी त्या कृपेवर कृपेचा स्वीकार I केला have the fullness of Jesus. आणि तो देव मला I पूर्णतेमध्ये have the grace of Jesus. मी पूर्णतेमध्ये स्वीकार केला आणि देवाची कृपा माझ्यावरती आहे. Now what is grace? आता ती कृपा काय आहे? Grace is a favor for which we are not worthy. की ती कृपा अशी आहे की देवाने आपल्यावरती अनुग्रह केला की ज्याच्या आपण योग्यतेचे पण We are नव्हतो. not worthy. आपण त्याच्या योग्यतेचे A favor नव्हतो of God upon our lives. आणि देवाची कृपा आपल्यावरती आली That is called grace. आणि तेच कृपा आहे. So through his fullness we have received grace upon grace. आणि त्याच्या पूर्णतेमध्ये आपण त्या कृपेवरती कृपा आपल्याला मिळालेली So आहे what Jesus has done for us, की जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेलं he आहे has shown forth the Father. आणि त्यांनी आपल्याला तो पिता दाखवलेला No आहे. one has seen God, कुणी देखील त्या पित्याला त्या देवाला but only पाहिलेलं the नाही. begotten Son of God. फक्त त्या एकुलत्या एका पुत्राने त्या देवाला पाहिलेलं The आहे Bible says he has declared us the Father. आणि त्याने असं जाहीर केलेलं आहे की तो पिता आहे. He has shown us who Father is and how his heart for आणि us. त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे की पिता कोण आहे आणि त्याचं हृदय कसं आहे. ये है खुशी खबरी बड़े आनंद की, सबके लिए आया यीशु मसीह. The truth of the word of God sets us free. की पवित्र शास्त्रामध्ये जे सत्य आहे ते सत्य आपल्याला मोकळं करतं. Now we all should know why the word became flesh. आता आपल्याला हे समजलं पाहिजे, आपण हे समजून घेतलं पाहिजे की जो शब्द आहे त्या शब्दाने देह धारण का केलं, Why? का केलं. Turn to your neighbor and say, क्यों? त्याला तुमच्या शेजारकडे वळा आणि त्याला विचार का, शब्द ने देह धारण क्यों किया? की त्या शब्दाने देह धारण का केलं. We should be able to give answer to anybody in the world. आणि जगामध्ये कुणाला पण आपण हे उत्तर दिलं पाहिजे, आपण देऊ शकलो पाहिजे. Hallelujah. हालेलुया. First thing, पहिली गोष्ट to seek the lost. की जे हरवलेलं आहे त्यांना शोधण्यासाठी, To seek the lost. जे हरवलेले आहे त्यांना Once शोधण्यासाठी. we are lost, एकेकाळी आपण हरवलेले होतो we are found. आणि आपण सापडलो, But there are still many, पण अजून पण पुष्कळ आहेत they are lost. की जे हरवलेले आहेत. He came to seek the lost. आणि तो आलेला आहे जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी. Amen. Can we lift up your hand का नाही आपले हात आपण उंच करूयात and say, आणि असं म्हणूयात, I am found. मी सापडलेलो I am आहे. found by Jesus. मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला Once सापडलेला I was आहे. lost, now I am found. एकेकाळी मी हरवलेले होते पण आता मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सापडलेले आहे. Hallelujah. Shall we Hallelujah. give a mighty clap to our काने जोरदार Lord? टाळ्या वाजवूया आपल्या त्या जिवंत परमेश्वरासाठी. In the Gospels, आणि शुभवर्तमानामध्ये Jesus was doing the ministry and sharing the gospel and telling the truth of the word आणि of प्रभू God. येशू ख्रिस्त तो सेवा करत होता, तो शुभवर्तमान सांगत होता आणि देवाच्या गोष्टी तो सांगत होता. But today, पण आज He has told us. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे He has told us and He has given this work to us. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांनी जे कार्य आहे ते आपल्याला सोपवलेलं As He आहे. was seeking the lost, जसं तो हरवलेला शोधत आहे, we have to seek the lost. आपण ते जे हरवलेले त्यांना आपण शोधलं Our पाहिजे. very dear closest friends are lost. आपले सर्व प्रिय आणि जवळचे जे लोक आहेत ते हरवलेले आहेत. We have to tell them आपण त्यांना सांगितलं why पाहिजे the word became flesh. का तो शब्द त्यांनी देह धारण केलं He came, the word became flesh to save the sinners. आणि तो आला, त्याने ते देह शब्द आहे त्याने देह धारण केलं की जेणेकरून जे हरवलेले आहेत त्यांना तो शोधू To शकेल save the sinners. आणि जे पापी आहे त्यांचं तो तारण करेल. All have sinned and come short of the glory of God. सर्वांनी पाप केलं आणि प्रत्येक जण त्या देवाच्या गौरवाला उणे पडलेले You आहेत. know, Paul says, I am the chief sinner. आणि पौल असं म्हणतो की मी सर्वात मोठा पापी आहे. But Jesus came.
पण प्रभू येशू ख्रिस्त शोधत आला to save the sinners. की जे पापी आहेत त्यांना On the वाचवण्यासाठी. day of Christmas, it was just only a birth. पण त्या नाताळच्या दिवशी फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला For his birth, he knocked every door, his father Joseph. आणि earthly father. आणि जो 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 पृथ्वीवरचा जो पिता होता तो प्रत्येक दार त्यांनी ठोकलं. It isn't they had money. असं नाही त्यांच्याकडे पैसा नव्हता, They had money to pay. त्यांच्याकडे पैसा होता But there was देण्यासाठी, no place. पण कुठे जागाच उरली नव्हती. They knocked every door. त्यांनी प्रत्येक द्वार जे त्यांनी ठोकावलं. You may be knocking at doors today. तुम्ही पण आज कोणतं तरी द्वार ठोकत असाल, You must be knocking doors तुम्ही दार ठोकत असाल for your life, तुमच्या for जीवनासाठी, your blessings, तुमच्या आशीर्वादांसाठी, to move forward. की पुढे जाण्यासाठी. And no door is opening. पण कोणतंच द्वार तुमच्यासाठी उघडलं But जात I नाही. want to tell you, पण मला आज तुम्हाला सांगू दे, if you knock at the door of Jesus, पण जर का तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वार जर तुम्ही ठोकावलं, he is the door. तो द्वार आहे Surely he'll open for you. आणि नक्कीच खात्रीने ते द्वार तो उघडेल And he will bless you. आणि तो तुम्हाला आशीर्वादित करेल. Oh, once I was a sinner, एकेकाळी मी पण पापी होतो, but he saved me from sins. पण त्यांनी मला त्या पापापासून मला Can you वाचवलं. lift up your hands and say, Jesus, thank you for saving me from sins. आणि काने आपले हात उंच करून आपण सांग की धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता की मला तू सर्व पापापासून मला तू माझं तारण केलंस, Through मला Jesus, I वाचवलंस. am the righteousness of God. आणि आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी त्या ख्रिस्ताचं नीतिमत्व आहे. He came to serve, not to be served. आणि तो सेवा करून घेण्यासाठी आला नाही, तो सेवा So करण्यासाठी we have आला. to learn from our Lord म्हणून आपण आपल्या देवापासून शिकलं and have a पाहिजे heart of serving. आणि आपलं हृदय त्या सेवा करण्यासाठी असलं The पाहिजे. leaders of the world, they want everybody to serve them and show आणि power. जगातले जे लीडर्स आहेत, जे नेतृत्व करणारे आहेत, त्यांना सामर्थ्य आणि लोकांनी त्यांची सेवा केली पाहिजे असं त्यांना पाहिजे. Jesus came to serve. पण जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो सेवा We learn करण्यासाठी आला serving in the church. आणि आपण मंडळीमध्ये सेवा करण्याचं शिकतो We learn serving in the house. आणि आपण घरामध्ये सेवा करण्याचं शिकतो. So Jesus came to serve, not to be served. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो सेवा करण्यासाठी आला, सेवा करून घेण्यासाठी आला नाही. He came to pay the price. आणि तो ती किंमत मोजण्यासाठी आला He came to give the price for all the world. आणि तो संपूर्ण जगासाठी ती किंमत मोजण्यासाठी And आला. the price which he paid was by giving his own life. आणि त्यांनी जी किंमत मोजलेली आहे ती किंमत अशी आहे की त्यांनी आपलं स्वतःचं जीवन देऊन टाकलं He came to give light. आणि तो जीवन देण्यासाठी आला. Not this light, सॉरी, तो प्रकाश देण्यासाठी आला. हा प्रकाश नाही, but the light which takes away the darkness. तो असा प्रकाश देण्यासाठी आला की ज्या प्रकाशामुळे सर्व अंधकार निघून जातो. The darkness of sins. जो पापाचा अंधकार आहे, The darkness which comes from devil. की जो अंधार तो सैतानापासून येतो. Oh, hallelujah. He came to destroy the works of the devil. आणि तो जे सैतानाचं जे कार्य आहे, जे कृत्य आहे, तो संपवण्यासाठी आला Testify the truth आणि तो त्या सत्याची साक्ष देण्यासाठी and आला fulfill the law for us. आणि जो नियम आहे तो नियम पूर्ण करण्यासाठी He आला came to give you and me abundant life. आणि तुम्हाला आणि मला तो भरपूर जीवन देण्यासाठी आला. Oh, of his fullness we received grace upon grace. आणि त्या पूर्णतेमध्ये आपण कृपेवर कृपा आपण स्वीकारतो. So we are like no more that we have not received anything, but we have received from Jesus. आपण असं नाही की grace. आपण काही स्वीकारले नाही, पण आपण असे आहोत की आपण त्या कृपेवर कृपा स्वीकारलेली Can आहे. you lift up your hands and say, I have abundant life? आणि आपले हात उंच करून आपण का नाही म्हणू शकत की माझ्याकडे भरपूर जीवन आहे. You can declare, I have abundant life in Jesus. माझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये भरपूर जीवन आहे. Eternal life in Jesus. माझ्याकडे सार्वकालिक जीवन My आहे. life is filled with peace. माझं जीवन पूर्णपणे शांतीने भरलेलं My life आहे. is filled with love. माझं जीवन पूर्णपणे प्रेमाने भरलेलं I आहे have the joy of the Lord. आणि माझ्यामध्ये तो ख्रिस्ताचा आनंद आहे. You know, some people are just looking at me, staring at me. खूप लोक माझ्याकडे असे बघत आहेत. You know, unless and until you declare, you publish जोपर्यंत तुम्ही जाहीर करत नाही, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही who you are and what Jesus gave you and what you have. की तुम्ही कोण आहात, देवाने काय दिलेलं आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही काय आहात, You know, it's not going to work in your life. तोपर्यंत ते तुमच्यामध्ये कार्य करणार But नाही. when you declare it, ज्यावेळेस तुम्ही ते जाहीर करता oh, when you publish it, आणि जेव्हा तुम्ही बोलता oh, it goes in the air, it goes in the atmosphere and त्या changes things for वातावरणामध्ये, you. त्या वाऱ्यामध्ये ते सर्व काही गोष्टी जातात आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित Come on, करतो. once again, I have the love of Jesus. परत की माझ्यामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं I प्रेम have the आहे peace of Lord. आणि माझ्यामध्ये ती देवाची शांती आहे I have the joy of Jesus. आणि माझ्यामध्ये तो देवाचा आनंद आहे. I am free.
मी मोकळी आहे. I am no more under the bondage. मी त्या बंधनामध्ये आधी आता नाहीये I have the freedom. आणि माझ्याकडे ते I स्वातंत्र्य am आहे. victorious. मी विजयी आहे. I am blessed. मी आशीर्वादित I am आहे. healed. मी आरोग्याने I भरलेली am आहे. healthy. माझी तब्येत चांगली I आहे. am blessed. मी आशीर्वादित I have the आहे. grace upon grace. माझ्यावर कृपेवर कृपा I आहे. am the happiest person on the world. मी या Glory to जगामध्ये God. सर्वात आनंदी व्यक्ती Give a आहे. mighty clap to our Lord. जोरदार टाळ्या वाजवा त्या आपल्या Thank you, जिवंत Lord. परमेश्वरासाठी. Amen. हालेलुया, I am आमेन. not a loser. I am a winner. आणि मी अपयशी नाही, पण मला यश प्राप्त I am झालेलं not the आहे. tail. I am the head. आणि मी शेपूट नाही तर मी मस्तक आहे. Jesus has given us the life. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला ते जीवन दिलेलं He आहे. has done the Father's will. आणि त्याने ती पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. Moreover, Jesus has made us His friend. आणि सर्वात पेक्षा जास्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला त्याचा मित्र बनवलेला Not आहे. His slaves, त्यांनी मला गुलाम बनवलेलं नाही, but His friend. पण त्याचा मित्र Turn to बनवलंय. your neighbor and say, I am the friend of God. आणि तुमच्या शेजाऱ्याकडे वळा की मी त्या ख्रिस्ताचा प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र I am आहे. the friend of Jesus. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र आहे. Hallelujah. हालेलुया. I am the temple of the Holy Spirit. मी त्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Holy Spirit speaks to me. आणि तो पवित्र आत्मा माझ्याशी बोलतो. I am in partnership with the Holy Spirit. आणि माझ्या त्या पवित्र आत्म्याबरोबर माझी सहभागिता आहे. So Jesus came for all these things. आणि प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींसाठी आला. Now, आणि आता what are the things for which Jesus did not came? आणि अशा कोणती गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी प्रभू येशू ख्रिस्त आला नाही? Number one, पहिली गोष्ट, He did not came to condemn anyone. तो कुणालाच दोष देण्यासाठी आला नाही. He did not came to condemn anyone. कुणाला तो दंड देण्यासाठी आला नाही. Father did not send His Son to condemn the world. आणि त्या पित्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला अशासाठी पाठवल्याने की त्यांनी लोकांना त्यांनी दंड द्यावी. But through Jesus they might be saved and come to the truth. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांचं तारण व्हावं आणि त्यांनी सार्वकालिक जीवनामध्ये Jesus यावं. did not came to judge anyone. आणि प्रभू येशू ख्रिस्त कुणाचा न्याय करण्यासाठी आला नाही. Jesus did not came to break the law. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणता जे नियम आहे ते मोडण्यासाठी आला नाही. Oh, He didn't even came that he will be served by others. आणि तो अशासाठी पण आला की लोकांनी त्याची सेवा करावी. But He came पण तो आला for all of us. त्या आपल्या प्रत्येकासाठी. And the Word became flesh. आणि जो शब्द आहे त्या शब्दाने देह धारण केलं. And we saw His glory. आणि आपण त्याचा गौरव पाहिला. Oh, the glory of the only begotten of the Father. आणि तो जो गौरव आहे तो आपल्या पित्याचा एकुलत्या एक पुत्राचा. Full of grace. पूर्ण दयेने भरलेला Full of truth. आणि पूर्ण सत्याने भरलेला. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. You know, Bible does not mention much about the birth of Jesus. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल जास्त असं काही लिहिलेलं नाहीये. But the life and the death and the resurrection पण and for what He came, that प्रभू was येशू ख्रिस्ताचं mentioned. मरण, That त्याचं is जीवन आणि mentioned. त्याचं पुनरुत्थान याच्याबद्दल जास्त गोष्टी बोललेल्या आहेत. So we should focus more on those things for which Jesus came and gave to us. म्हणून आपण अशा गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त ज्या कारणासाठी आला आणि ज्या गोष्टी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या. Soon we are going to get busy with shopping, with cleaning, with khana, with party. आणि खूपच लवकर आपण खूप काही गोष्टींमध्ये व्यस्त होणार आहोत. आपले घर साफ करणं आहे, डेकोरेशन आहे, शॉपिंग आहे, कितीतरी गोष्टींमध्ये आपण व्यस्त होणार आहोत. But if you want to do party with Jesus, पण जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जर पार्टी करायची असेल, remember these things या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा and thank Him. आणि त्याला त्या देवाला धन्यवाद द्या. You know, some moment of suffering with Jesus. काही क्षण त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरच्या छळाच्या, You know, some moment of suffering we with Jesus. आणि आपण काही क्षण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या त्रासामधून जर गेलो It transforms our life. तर आपलं जीवन रूपांतरित होतं. If you turn to the book of Timothy आणि जर तुम्ही तिमोथीचं जर पुस्तक काढलं and your chapter number 2, आणि तिमोथीचं जर तुम्ही पुस्तक काढलं किती Timothy, 2 Timothy chapter 2, आणि दुसरं तिमोथी याचं दुसरा अध्याय, and if you read from 9, 10, 11, 12 and 13. दुसरं 9, 10, 11, 12 and 13. तिमोथीचं दुसरं पुस्तक दुसरा अध्याय 9, 10, 11, 12. या स्वार्थीमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख शोषित आहे,
तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. यामुळे निवडलेल्या लोकांनी ख्रिस्त येशूमधील तारण युगानयुगांच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून तो त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारेल. आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. Now, when we look the history and what the Bible says about Jesus. आणि जर आपण इतिहास पाहिला आणि आपण जर पाहिलं की पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय सांगतं, Now the life which we have to live. आणि जे जीवन आता आपल्याला जगायचं आहे, It says over Paul is saying आणि ते पौल असं म्हणतो that I endure all suffering. की मी त्याच्या सर्व त्रासामध्ये For the sake of elect. आणि Verse 10. आणि त्यामुळे निवडलेल्या लोकांना ख्रिस्त येशूमधील तारणाच्या युगानुयुग गौरवसह प्राप्त व्हावे म्हणून. So we have to look after the salvation म्हणून आपण त्या तारणाकडे पाहिलं which we पाहिजे have received from Jesus की Christ जे तारण आपल्या त्या प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त झालं with eternal glory for our आणि lives. आपल्या जीवनासाठी ते अनंत काळाचा जो गौरव आहे. And the Bible tells us now, आता पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं, verse 12, if we suffer, we shall also reign with him. आणि असं लिहिलं की जर आम्ही आता दुःख जर सहन जर केलं तर We shall आम्हाला also ते reign with him. तर आम्ही पण त्याच्याबरोबर राज्य करू. Verse 11 says, आणि 11 वचन सांगतं, it is faithful. तो एक विश्वसनीय सत्य If आहे. we dead with him, we shall also live with him. जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत तर आम्ही त्याच्याबरोबर जिवंतही राहू. If we suffer with him, we'll reign with him. जर आम्ही त्याच्याबरोबर दुःख सहन केलं तर आम्ही त्याच्याबरोबर राज्य सुद्धा करू. If we deny him, he will also deny us. आणि जर आम्ही त्याचा नाकार केला तर तोही आमचा नाकार करेल. If we believe not, जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला yet नाही he abideth faithful. पण तरी देखील तो विश्वासू राहतो He cannot deny himself. आणि तो स्वतःच्या विरुद्ध वागू शकत So नाही. now as we are living this life, आणि जसं आपण हे जीवन जगत आहोत, we have to live this life with Jesus. हे जीवन आपण त्या ख्रिस्ताबरोबर जगलं पाहिजे. I mean to say, मला असं म्हणायचं आहे bearing sufferings for Jesus की त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दुःख सहन करत असताना, and looking at the wounds of Jesus त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमेकडे पाहत and असताना, being satisfied and happy with the life which God has given us. की जे जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलं त्याच्यामध्ये आनंद करणं आणि समाधानी राहणं. Some moments of pain with Jesus, bearing pain for Jesus, काही क्षण आहेत की आपण त्या ख्रिस्ताबरोबर जे दुःख सहन करतो, जे वेदना सहन करतो, brings us eternal glory ते आपल्याला सार्वकालिक जे गौरव घेऊन येतं and a greater transformation in our life. आणि आपल्या जीवनामध्ये महान आणि मोठा बदल घडून I आणतो. want to tell you one story from the Bible. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पवित्र And a शास्त्रामधून. very important story. खूप महत्वाची ती गोष्ट आहे. And because of this man, आणि या मनुष्यामुळे his entire family was transformed. आणि त्याची पूर्ण कुटुंबाचं रूपांतर झालं. I want this thing to happen in my life. आणि तीच गोष्ट मला माझ्या जीवनात देखील घडण्याची माझी इच्छा आहे ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये That घडली I पाहिजे. would be a husband, I would be a father, because of which my whole family, children, they get transformed. मी असा पती झालं पाहिजे की मी असा वडील झालं पाहिजे की माझ्यामुळं माझ्या पूर्ण कुटुंब बदललं पाहिजे आणि त्याचं रूपांतर झालं पाहिजे. How many head of the family can desire and can say, yes, मुझे ऐसा बनना है. मग किती असे घराचे प्रमुख आहे की जे असे म्हणतात की हो माझ्यामुळं घर बदललं पाहिजे, रूपांतर झालं Not पाहिजे. only men, even the women, those who are taking care of the home, house, फक्त they can also पुरुषच say. नाही पण स्त्रिया पण आहेत की ज्या स्त्रिया घराची काळजी घेतात. The Bible says when Jesus was taken to be crucified, आणि असं लिहिलंय की पवित्र शास्त्रामध्ये की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभी देण्यासाठी घेऊन चालले होते, at that time something happened. आणि त्या वेळेला काहीतरी घडलं. Many people were crying and following Jesus. कितीतरी लोक रडत होते आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालत होते. People were spitting and hitting Jesus. आणि खूप लोक त्याला मारत होते, त्याच्यावरती थुकत होते. On the both side of road, people were just watching. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्ताला बघत होते. And Jesus is being mocked. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा होत होती.
and people are just spitting on him. आणि लोक त्याच्यावरती थुकत होते. I told you मी from where Jesus is. आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त कुठून आहे. From the beginning began, before that he is there. आणि कोणत्या गोष्टीची सुरुवात होण्याच्या आधी त्याच्या आधीपासून प्रभू येशू ख्रिस्त आहे. But to come in this world, he had to take a form of flesh. आणि त्याला या जगामध्ये येण्यासाठी त्याला ते देह धारण करावं लागलं. And he lived a life, and now is the time he's going to pay the price and he's going to die on आणि the त्याने cross. ते जीवन जगलं, पण आताची वेळ होती की त्याला ती किंमत मोजायची होती आणि त्याला त्या वधस्तंभावरती जायचं And होतं. the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, the soldiers, they led him, आणि जे सैन्य होतं त्या सैन्याने त्याला घेऊन गेले, beating, त्याला मारत होते, spitting on him. त्याच्यावर थुकत होते. People both the sides shouting, आणि रस्त्याच्या दोन्ही साईडचे लोक ओरडत होते, mocking him. त्याची थट्टा करत होते. Oh, this was the Jesus is moving towards the place where he would be crucified. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्गाने चालत होता की ज्या मार्गाने जाऊन त्याला त्या वधस्तंभावरती देण्यात Many येणार salute होतं. him and said, "Oh King." आणि कितीतरी लोकांनी त्याला सलाम केला आणि त्याला म्हणले, हे राजा. And after saluting him, they started spitting upon his head. आणि असं राजा म्हणून त्याला त्याच्या डोक्यावरती ते मारत They होते, removed his clothes त्याचे कपडे काढत होते and put another cloth. आणि दुसरे कपडे त्याच्यावर And घालत they होते did mockery of Jesus. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करत होते. And they led him out to crucify him. आणि त्याला त्या वधस्तंभावरती त्याला घेऊन गेले They led him out. आणि त्याला ते घेऊन गेले त्या Now वधस्तंभावर. this is how the situation is. आणि अशी ती परिस्थिती होती. There was in the crowd one man, आणि त्या गर्दीमध्ये एक मनुष्य होता and his name was Simon a Cyrenian. आणि त्याचं नाव होतं शिमोन कुरेनी. Now this man, maybe he was a businessman. आणि हा जो मनुष्य होता एखाद्या तो व्यवसाय करणारा असेल. You know, Cyrene, आणि कुरेनी म्हणजे it is a city in North Africa. आणि नॉर्थ आफ्रिकामध्ये ते शहर आहे. So this man would belong to from that city. आणि हा जो शिमोन होता त्या शहराचा तो होता. And they would come, people would gather together in Jerusalem आणि सर्व लोक त्या यरुशलेमेमध्ये एकत्र येत होते for business or for the purpose of worship. आणि आराधनेसाठी नाही तर व्यवसाय करण्यासाठी. And this man was also in Jerusalem at that time. आणि हा पण मनुष्य त्या वेळेला यरुशलेमेमध्ये होता. And it was a great time of great festival. आणि तिकडे मोठा सणाचा दिवस होता. And in far away he saw a crowd shouting. आणि त्याने फार दूरवर असं पाहिलं की जी गर्दी आहे ती गर्दी ओरडत And आहे. he saw the road is blocked and there is lot of crowd. आणि त्यांनी पाहिलं की सर्व रस्ता तो भरलेला आहे आणि लोक ओरडत आहेत. And he thought, let me go and see. आणि तो असं म्हटलं असलं की चला मला जाऊन बघू दे की काय आहे And ते. Simon the Cyrenian and went and he saw. आणि मग तो शिमोन कुरेनी आहे तो त्या ठिकाणी गेला आणि त्याने ते पाहिलं. And he saw Jesus आणि त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला picking up पाहिलं the cross and walking. की जो प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ घेऊन तो चालत आहे. And walking and people mocking him. आणि तो चालत आहे आणि लोक त्याची थट्टा मस्करी करत आहे. Suddenly the soldiers came to him आणि अचानक जे सैन्य आहे त्याच्याकडे आले and they caught hold of him आणि त्याचा हात त्यांनी पकडला and they took him to Jesus at the cross. आणि त्यांनी त्याला घेऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या वधस्तंभाकडे घेऊन गेले. Now at that time they told that they took the cross from the shoulder of Jesus and put upon his shoulder. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी तो वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरचा घेऊन त्यांनी त्याच्या खांद्यावर ठेवला That Jesus would walk, Jesus would get some rest. की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताला थोडा आराम मिळेल. Taking the cross of Jesus, प्रभू येशूचा वधस्तंभ घेणं, the cross filled with blood, की जो वधस्तंभ पूर्ण रक्ताने भरलेला आहे, hitting, spitting, mockery, shame, आणि सर्व लज्जा आहे, सर्व थट्टा मस्करी आहे, सर्व थुकणं आहे, सर्व रक्त आहे, and walking with Jesus. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणं. And the Roman soldier, आणि they forced him. जे रोमी सैन्य होतं त्यांनी त्याला जबरदस्ती केली. Now all the shame, pain and everything now he's bearing for आता Jesus. सर्व लज्जा, सर्व वेदना, सर्व त्रास आता तो सहन करत होता. And people are watching him. आणि सर्व लोक त्याला बघत होते. You know, Jesus is walking in front आणि प्रभू येशू ख्रिस्त समोर चालला होता and he is walking behind him. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे तो वधस्तंभ घेऊन And thinking चालत who होता. this man is. आणि तो विचार करत होता की हा मनुष्य कोण आहे Why this man is punished in this way. आणि या मनुष्याला अशा प्रकारे शिक्षा का देण्यात आली.
And he took the cross of Jesus and followed आणि Jesus. तो प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन त्या येशूच्या मागे चालत होता. Maybe that words which Jesus says, if anybody wants to follow me, आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द होते की जर कुणाला माझ्या मागे यायचं असेल pick up his cross, त्यांनी आपला वधस्तंभ घ्यावा follow me daily. आणि रोज माझ्या मागे चालावं. Maybe that scene is there, Jesus is walking and he's picking up आणि the cross and तोच walking. पिक्चर होता की प्रभू येशू ख्रिस्त चालला आणि तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालला. But Simon was picking up the cross पण of तो Jesus. पण तो शिमोन होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालत होता. Bearing all the shame सर्व लज्जा तो सहन करत होता with Jesus. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. Oh, hallelujah. Praise the Lord. हालेलुया. Can we, those moments, then we have to sacrifice things for Jesus. मग Should we happily do those things? का नाही मग ते क्षण आपण ते सोडून देऊया आणि का नाही आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या गोष्टी सहन करूयात. The sacrifices, things which the world gives us, the की- pleasures of the की world. जे जगाचा जो आनंद आहे, जगाच्या ज्या गोष्टी की जे जग ज्या गोष्टी आपल्याला देतं, But to be with Jesus, sacrificing those things. त्या सर्व गोष्टींचा त्याग करून आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी का नाही येत. Now what happened? आता काय होतं All the blood which was on the cross की जे सर्व जे रक्त आहे was वधस्तंभावरचं upon his clothes. ते सर्व रक्त त्या शिमोनाच्या कपड्याला लागतं. And Jesus' footsteps, he's following that. आणि प्रभू येशूचे जे पावलं आहेत त्या पावलांवरती तो चालतो. After some time, आणि काय वेळेनंतर again they take the cross from him and give to Jesus. मग परत तो वधस्तंभ घेऊन त्या शिमोनाकडून घेऊन ते प्रभू येशूला परत तो वधस्तंभ And देतात. Jesus moves forward. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुढे But जातो. what must have happened पण त्यावेळेला काय घडलं असेल when Simon the Cyrenian went home? की ज्या तो शिमोनी कुरेनी जेव्हा तो घरी गेला He must have told, I'm going to do business, I'm going to worship, I'm going to so and so, I'll come back. आणि तो असं म्हटलं असलं घरातून निघताना की मी व्यवसाय करण्यासाठी झालो, मी असं असं तसं करून मी परत येईन. But when he went to his home, पण ज्यावेळेस तो त्याच्या घरी गेला, the children and his wife, त्याचे लेकरं आणि त्याची पत्नी oh, what happened to you? ते त्यांनी विचारलं असेल की काय झालं तुला, How you went and how you're coming back? तू कसा गेला आणि तू परत कसा घरी आलास, What is this blood stains upon your clothes? हे सर्व रक्त तुझ्या कपड्यांना कसं लागलं, Oh, what happened to you? तुला काय झालं. At that time he must have told them, आणि त्यावेळेला त्या शिमोने त्याला सांगितलं असेल त्याच्या I फॅमिलीला, went मी गेलो and I went to see a crowd and Jesus taking up the cross and आणि मी ती walking. गर्दी आहे ती गर्दी मी पाहण्यासाठी गेलो आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो वधस्तंभ घेऊन चालत होता. And the soldiers, they told me that I should carry the cross of पण एका Jesus. सैनिकांनी माझ्याकडे येऊन मला ते वधस्तंभ घ्यायला लावलं And I was walking. आणि मी चालत होतो. But I could not see any wrong in Jesus. पण मला त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काही चुकीचं सापडलं नाही. And I came to know आणि मला हे समजून he आलं came to seek the lost. की तो हरवलेला लोकांना He शोधण्यासाठी came to आला save, he died to save us from sins. आणि तो लोकांना वाचवण्यासाठी आला. तो लोक जे पापी लोक आहेत त्यांना He वाचवण्यासाठी आला came to pay the price. आणि तो किंमत मोजण्यासाठी आला. Oh, hallelujah. And that man transformed and changed my life. आणि त्या व्यक्तीचं जीवन आहे ते रूपांतरित झालं आणि त्याचं जीवन बदललं. All fathers in this place, आणि सर्व वडील या ठिकाणी आहेत all mothers, जो are single parents. in की this place. जे फक्त आईच आहे की जे सिंगल मदर्स आहेत, जे आई आहेत. Simon the Cyrenian brought such a thing to his family. आणि तो शिमोन आहे, त्या शिमोनाने त्याच्या घरामध्ये अशी गोष्ट घेऊन आला The experience he had with Jesus. की जो अनुभव त्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचा He होता shared आला. with them. त्यांनी तो अनुभव त्याच्या कुटुंबाला And the सांगितला. Bible says the whole family was transformed. आणि बायबल सांगतं की त्या पूर्ण घराचं बदल झाला. It is not much said about Simon the Cyrenian in the Bible. आणि शिमोन कुरेनीचा काय असा उल्लेख जास्त पवित्र शास्त्रामध्ये केलेला नाही. But whatever is been said, पण तो जे काय बोललेला आहे it has been a great blessing and transformed many. आणि त्याच्यामुळे कितीतरी मोठे आशीर्वाद आणि कितीतरी लोकांचं रूपांतर झालेलं आहे. It's better to be with Jesus हे चांगलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहणं than to be with the crowd which is mocking Jesus. की अशा गर्दीबरोबर राहण्यापेक्षा हे चांगलं आहे की आपण त्या ख्रिस्ताबरोबर राहू की जे गर्दी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा मस्करी करतात. Simon the Cyrenian led his family to Jesus. आणि त्या शिमोन कुरेनीने त्याच्या कुटुंबाला
त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आला. You know, his wife, त्याची पत्नी she took care of many apostles. आणि तिने कितीतरी प्रेषितांची काळजी घेतली. You know, his children, he has 2 sons, आणि त्याला 2 मुलं होते, Rufus and Alexander. रुपस आणि अलेक्झांडर. These children become well known in the community, in the Christian आणि त्याला community. ते ख्रिस्ती समाजामध्ये ते जास्त असे ओळखले जाणारे ते 2 मुलं होते. They also suffered persecution. आणि ते पण छळातून गेले. But पण one thing which transformed their life, पण एक गोष्ट आहे की त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण जीवन बदललं. when the father picked up the cross. की त्यांच्या पित्याने ज्यावेळेस त्या प्रभू येशूचा वधस्तंभ घेतला, When the father picked up the cross. त्या पित्याने त्या प्रभू येशूचा वधस्तंभ घेतला. And instead of spitting on Jesus, mocking Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती थुकण्याच्या ऐवजी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा मस्करी करण्याच्या ऐवजी he admired something different in Jesus. पण त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल काहीतरी वेगळं असं पाहिलं And his life was changed. आणि त्याचं जीवन बदललं. Young boys and young girls, सर्व तरुण मुलं मुलींनो all men and women, आणि सर्व स्त्री पुरुषांनो, one moment suffering with Jesus can transform our lives, our family for eternity. एक क्षण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्रासामध्ये त्याच्यामुळे आपलं सर्व घर आणि आपलं सर्व जीवनाचं बदल होईल. Today, can you point out one thing? का नाही आपण एक गोष्ट सांगूयात, बघूयात. You can tell what Jesus did for us, but can you say one thing? This thing I suffer for Jesus. की तुम्ही एक गोष्ट सांगू शकता का की ही एक गोष्ट मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी त्रास सहन केला. करत आहे. सॉरी, मी करत आहे. एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्रास सहन करत आहे. Can you show forth from your life one thing that you have sacrificed this thing for Jesus? तुम्ही एक गोष्ट तुमच्या जीवनाद्वारे सांगू शकता का की या गोष्टींचा मी त्याग केलाय प्रभू येशू ख्रिस्तासाठी? Can you show forth that I am bearing this pain with Jesus मी to be तुम्ही- his child, his disciple? तुम्ही हे दाखवून सांगू शकता का की हा त्रास मी या त्रासातून मी जात आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्य बनण्यासाठी? Or you are having your life according to your style and bacha kucha you are giving to मग Jesus? असं आहे का की तुमच्या वेळेनुसार तुम्ही सर्व तुमचा वेळ घेता पण जो राहिलेला वेळ आहे तो वेळ मी प्रभू येशू ख्रिस्तासाठी देते. We want power from Jesus, आपल्याला but त्या not the प्रभू येशू- personality of Jesus. पण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य पाहिजे, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे व्यक्तिमत्व आहे ते नाही पाहिजे. We want blessings, but not the character of Jesus. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद पाहिजे, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र नाही पाहिजे. We're going to take part in the Lord's table. आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. It reminds us, as the Lord Jesus says, in remembrance of me. Do आणि this in आपल्याला remembrance of me. आपल्याला हे आठवण करून देतं की जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की माझ्या स्मरणार्थ हे करा, त्याची आठवण We करून देतो. remember the journey of Jesus picking up the cross towards आणि the आपण तो Golgotha. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रवास आहे त्या वधस्तंभापर्यंतचा तो आपल्याला आठवण करून देतो. And Simon the Cyrene, आणि जो शिमोन आहे he transformed the life of his family. आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचा बदल घडून आणतो. Many young boys and girls, सर्व जे तरुण मुलं मुली आहेत, very soon you will be having your own family. खूपच लोक तुमची स्वतःचं कुटुंब बनेल. Will you take this to your heart that I will transform my मग family? तुम्ही तुमच्या हृदयामध्ये हे घेता का की मी माझ्या कुटुंबाचं रूपांतर किंवा कुटुंबाचं बदल घडवणारा मी बनेल? All youths, सर्व तरुण लोक, will you say, I will happily suffer things for Jesus? तुम्ही असं म्हणू शकता का की मी आनंदाने प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी ते त्रास सहन करेल I will happily sacrifice the world for Jesus. आणि मी खूप आनंदाने त्या जगाचा त्याग करेल त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी? Maybe all the enjoyment of the world, but I will enjoy with Jesus. की सर्व जगाचा जो आनंद आहे त्या सर्व आनंद सोडून मी त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आनंद करेल. These are the days. हे ते दिवस आहेत. Is to be with Jesus, close to be with Him. या आत्ताचे ते दिवस आहे की आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अधिक जवळ आपण त्याच्याबरोबर असलं पाहिजे. And all the men, आणि सर्व पुरुष, will you take this thing to your heart that I will transform my family? की तुम्ही ही गोष्ट तुमच्या हृदयामध्ये घेताल का की मी माझ्या कुटुंबाचा बदल घडवणारा मी बनेल? Many families are scattered, they are away from truth. कितीतरी जे कुटुंब आहेत ते अशी विखरलेली आहेत आणि कितीतरी लोक प्रभूपासून दूर आहेत. Many people doesn't know, many family doesn't know what to do. आणि खूप लोकांना आणि कुटुंबाला माहित नाही की काय करायचं आहे. Children are just behaving as the parents are behaving. आणि जसे आई वडील वागतात तसे लेकरं पण वागत आहेत. Children doesn't know what to do and what is the truth. आणि लेकरांना माहित नाही की काय सत्य आहे. They have not yet come to the full freedom
आणि ते पूर्ण त्या मोकळीकतेमध्ये आलेले नाहीयेत. But here, पण इथे picking up the cross of Jesus त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेणं and bearing the shame and the mockery, आणि सर्व लज्जा आणि सर्व थट्टा मस्करी घेणं looking to Jesus, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहणं by which life was transformed. की ज्याच्यामुळे जे जीवनाचा बदल घडतो And the family and the children were transformed. आणि जे लेकरं आहेत आणि कुटुंब आहे त्याचा So Rufus and बदल होतो. Rufus and Alexander is mentioned in the Bible. आणि रुपस आणि अलेक्झांडर बद्दल पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला Mark आहे. chapter 15 verse 21. आणि मार्क याचा 15वा अध्याय आणि 21वा वचन. There it's mentioned about this Simon and his children. आणि शिमोन आणि त्याच्या लेकरांबद्दल तिथे लिहिलेलं Shall we आहे. read this Mark 15 आणि मार्क याचा 15वा अध्याय 21? Ah. Yes, एक माईक मध्ये पड. तेव्हा शिमोन नावाचा कुणी एक कुरणेकर म्हणजे अलेक्झांद्र व रूफ याचा बाप हा रानातून येऊन जळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरिले. He was the father of Rufus and Alexander. आणि तो वडील होता अलेक्झांद्र आणि रूफचा. And he transformed. His family was transformed. आणि त्याचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा बदल झाला. You know the Christian life of this family. आणि जे ख्रिस्ती आहेत त्या Christian life of this family आणि ख्रिस्ती जीवन या कुटुंबाचं was all family became Christian and believers. आणि सर्व कुटुंब ख्रिस्ती झाले आणि ते प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू This लागले. family had a role in the church. आणि या कुटुंबाचा आता मंडळीमध्ये काहीतरी भाग आहे. Oh, they became known in the community, in the Christian community, आणि in the church. आणि ख्रिस्ती समाजामध्ये आणि मंडळीमध्ये त्यांची ओळख झाली. And you know the Rufus, they were and children were leaders. आणि जे रूफस आणि त्याचे जे कुटुंब आहे ते मंडळीमध्ये लीडर झाले. So my heart for every family. आणि माझं हृदय प्रत्येक कुटुंबासाठी. As a family, what you are going to do for Jesus? आणि एक कुटुंब म्हणून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय करणार आहात. You know, you and your children. तुम्ही आणि तुमचे लेकरं As a team, as a family. एक टीम म्हणून आणि एक कुटुंब म्हणून. You, your wife, your children. तुम्ही तुमची पत्नी आणि तुमचे लेकरं. Or if you're a single parent, you and your child, your children. आणि जर तुम्ही सिंगल आई वडील असाल मग तुम्ही आणि तुमचे लेकरं. How you are going to serve Jesus? तुम्ही कशा प्रकारे परमेश्वराची सेवा करणार What आहात. you are going to do for Him? तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात. It's a very important moment to think over this. आणि फार महत्वाची वेळ आहे की तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात. You know, Alexander became a missionary and preached the gospel. आणि अलेक्झांद्र होता की तो त्या ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये तो एक मिशनरी झाला. You know, I just think and imagine he must have said, "मेरे पप्पा ने मला असं वाटतं मी असा विचार करतो तो असं म्हटलं असेल की माझ्या वडिलांनी यीशु को सलीब उठाया की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे तो उचलला और मेरे पप्पा का कपड़ा उसके लहू से भर गया आणि माझ्या वडिलांचे कपडे त्याच्या रक्ताने भरले और घर पे आके हमको सुनाया हमारा जीवन बदल गया. आणि माझे वडील घरी येऊन त्यांनी त्यांचं गोष्टी सांगितल्या आणि आमचं सर्वांचं जीवन बदललं. Rufus must have said, आणि रुफस असा म्हटलं असेल my daddy, माझे वडील वो यरूशलेम में गया, माझे वडील यरूशलेममध्ये गेले वहां पर उनको यीशु मिला, आणि तिकडे त्यांना प्रभू येशू ख्रिस्त यीशु ने भेटला उनका जीवन बदल दिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं जीवन बदललं. और मेरे पापा के वजह से हमारा फैमिली बदल गया. आणि माझ्या वडिलांच्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब बदललं. Oh, he carried the cross. आणि त्यांनी तो वधस्तंभ घेतला. But बताओ एक चीज, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, it seems like he alone carried. असं दाखवलं की तो एकटाच घेऊन गेला. It's like whole family carrying the cross. असं दिसलं आपल्याला की तो एकटाच वधस्तंभ घेऊन गेला पण खरं म्हटलं त्याचा पूर्ण कुटुंबाने तो वधस्तंभ घेऊन चालले. I call Abhishek. Rohil is not here. मी अभिषेकला मी पुढे बोलवेल. मानो मैं Simon the Cyrenian है. आता समजा की हे शिमोन कुरेनी आहेत. But I alone picked up Jesus' cross. पण मी एकट्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेतला. But it seems like पण ते असं दिसत होतं whole family पूर्ण कुटुंबाने carrying the cross. तो वधस्तंभ घेतला.
family became a great blessing. आणि पूर्ण कुटुंब एक मोठा आशीर्वाद झाला. They were leaders in the church. आणि ते मंडळीमध्ये एक लीडर्स झाले You know, they went through persecution, आणि ते त्या छळामधून ते गेले, but still they were great blessings. Thank तरी देखील ते मोठा आशीर्वाद बनले. To be with Jesus, आणि प्रभू बरोबर असणं it's such a great blessing. ते खूप मोठा आशीर्वाद आहे. He was compelled to pick up the cross, आणि त्याला धरून आणण्यात आलं ते वधस्तंभ उचलण्यासाठी, but he made the Savior. पण तो त्या तारण हाताला भेटला. Fathers, सर्व वडील, he was forced to pick up the cross of Jesus. त्याला बळजबरी करण्यात आली त्या प्रभू येशूचा वधस्तंभ But घेण्यासाठी. by picking the cross, he met the Savior. पण वधस्तंभ घेत असताना त्याला तो तारणारा भेटला. And that Savior he introduced to the whole family. आणि त्या तारणाऱ्याला त्यांनी पूर्ण कुटुंबाची ओळख करून दिली. All these names are in the Bible. आणि सर्व नावं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. Oh, mother cared for the apostles. आणि जे त्याची आईने सर्व प्रेषितांची काळजी घेतली. You know, there were mothers in faith. आणि त्या कितीतरी आई आहेत की ज्या विश्वासामध्ये आहेत. Father's encounter changed the whole family. आणि त्या वडिलांची प्रभू बरोबर भेट झाली आणि त्याच्यामुळे पूर्ण कुटुंब बदललं Family transformed आणि पूर्ण कुटुंबाचं रूपांतर by an झालं. encounter with Jesus. त्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ओळख झाली It was a great blessing to the whole family. आणि पूर्ण कुटुंबासाठी मोठा आशीर्वाद बनले. The Bible says in Luke 14:27, whosoever doeth not bear his cross. Luke 14:27. आणि लूक 14:27 Whosoever doeth not bear his cross and come after me cannot be my disciple. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. Hallelujah. Open your Bible. Can we all read it together? का नाही आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आपण सर्वजण संगती हे वाचूयात. All ready? सर्व तयार आहेत. 1, 2, 3, start. Whosoever doeth not bear his cross and comes after me cannot be my disciple. So as a family, as a leaders in the family, आणि एक पूर्ण एक कुटुंब म्हणून आणि कुटुंबाचे लीडर्स म्हणून I would like to just encourage everybody. आणि मला तुम्हाला प्रत्येकाला प्रोत्साहित करायचं आहे. Let's learn from Simon आणि शिमोनाकडून आपण हे शिकूयात and let's be a blessing to our own families. आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आपण आशीर्वादित बनूया. And let the family bear and carry the cross of Jesus, which is a great blessing. आणि आपण सर्व कुटुंबाने ते सहन करू द्यात आणि सर्व कुटुंब मिळून त्या वधस्तंभ तो प्रभू येशूचा वधस्तंभ आहे तो आपण घेऊन And let चालूयात the family be transformed. आणि पूर्ण कुटुंबाचा बदल रूपांतर होऊ द्यात. May I request fathers to stand. कितने fathers are इधर? किती जे वडील आहेत त्यांनी आपल्या पायावरती उभे राहा. All papas, dadas. सर्व वडील जे आहेत त्यांनी उभा राहा. What a great responsibility upon us. आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे Such a great thing. आणि किती महान गोष्ट आहे. Simon, maybe he didn't knew Jesus, एखाद्या शिमोनाला माहिती नसेल प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, but पण his life was transformed when he met Jesus. पण त्याचं जीवनाचं रूपांतर झालं ज्यावेळेस त्याने तो प्रभू येशू ख्रिस्ताला भेटला. You know, when the fathers are changed, when the fathers are changed, जेव्हा वडिलांचं हृदय बदलतं, when the fathers are changed, जेव्हा वडील बदलतात family automatically changes. म्हणजे कुटुंब आहे ते आपोआप बदलतं. If father do not change, जर वडील बदलले नाही sometimes the family struggle what to do, where to go. how मग ते to do. जे कुटुंब आहे ते त्रासातून जातं आणि ते म्हणतात काय करायचं कसं करायचं. You know, in this last month of December, आणि या वर्षाच्या लास्ट महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात the first week, पहिला आठवडा shall all fathers we decide मग सर्व वडिलांनी आपण असा निर्णय घेऊयात that we will be like being a blessing to the family, and we'll see that our family transforms. आणि आपण आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद बनूयात आणि आपण त्या देवाच्या मागे चालूयात. Before we take the part in the Lord's table, आणि आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेण्याच्या आधी you know, it symbolizes the blood and the body of Jesus. आणि हे जे आहे ते एक प्रतीक आहे प्रभू येशूचं शरीर आणि त्याचं रक्ताचं. And to be a Christian, God-believing family, आणि एक ख्रिस्ती आणि आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारं कुटुंब म्हणून it is a great need for all the family leaders आणि हे खूप गरजेचं आहे की आपल्या कुटुंबामध्ये एक कुटुंबाचं लीडर म्हणून
that we know Jesus very deeply and walk with Jesus. आणि आपल्याला खूप खोलरित्या तो प्रभू येशू ख्रिस्त माहिती पडला पाहिजे. आपण त्या ख्रिस्ताबरोबर चाललं पाहिजे And help our whole family to bear the cross. आणि आपण आपल्या कुटुंबाला मदत केली पाहिजे की जो वधस्तंभ उचलण्याचा जो त्रास आहे तो त्रास सहन करण्यासाठी. It's also same with all the like single parents. आणि जे सिंगल्स आई वडील आहेत, You know, the God loves families. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो कुटुंबावरती प्रेम करतो. Let not our children be left over to whatever happens in their life. Let it happen. म्हणून आपले लेकर असे दूर गेले नाही पाहिजे की त्यांच्या जीवनामध्ये काय होत आहे, काय घडत आहे. But we fathers and mothers as good examples. पण एक आई वडील म्हणून आपण त्यांच्या समोर एक चांगलं उदाहरण असलं पाहिजे That the great transformation will come. की मोठा जो बदल आहे तो बदल त्यांच्यामध्ये येईल Family will be blessed. आणि जे कुटुंब आहे ते आशीर्वादित होईल. Oh, I'm so much like touched by this Simon the Cyrenian. आणि जो शिमोन कुरेनी आहे त्याच्याबद्दल मी खूप आशीर्वादित झालो. He just didn't pick up the cross and went back home and told the story. आणि त्याने वधस्तंभ घेऊन गेला आणि तो घरी गेला आणि त्यांनी सर्व गोष्ट घरात सांगितली. No, he was transformed. He met the Savior. पण त्याचं जीवनामध्ये बदल झाला. तो त्या तारणाला भेटला And he shared the Savior with his family. आणि त्यांनी जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल त्यांनी घरामध्ये His सांगितलं whole family became a great blessing in the church in those days. आणि त्याचं पूर्ण कुटुंब आशीर्वादित झालं मंडळीसाठी आणि सर्व ख्रिस्ती समाजासाठी. So my dear fathers, including me, आणि माझे जे सर्व प्रिय जे वडील आहेत त्यांनी मला धरून and the future fathers, आणि जे येणाऱ्या दिवसामध्ये वडील होणार आहेत and also single parents, आणि जे सिंगल वडील आई आहेत, let's not live and take our relationship with Jesus very lightly. आणि ख्रिस्ताबरोबर जे आपले नाते संबंध आहेत ते आपण असे सहजरित्या घेता कामा नाही. Let's be very serious. पण आपण गंभीररित्या ते घेऊयात. Because it's the question of our family, our children, and the generation to come. आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, येणाऱ्या पिढीचा हा प्रश्न आहे. You know, I told you, मी तुम्हाला सांगितलं before the beginning, Jesus was. आणि सुरुवात होण्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्त आहे. And I told you, the word became flesh. आणि मी तुम्हाला सांगितलं की जो शब्द आहे त्या शब्दाने देह How धारण Jesus केलं. came in the world. आणि मी सांगितलं की तो प्रभू येशू ख्रिस्त कसा जगात आला. And I told you why Jesus came in आणि मी this world. सांगितलं की प्रभू येशू जगात का आला. And during the last days of Jesus, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या दिवसांमध्ये I picked up one story from the Bible. And आणि told मी you. पवित्र शास्त्रामधून एक गोष्ट घेतली. So greatest thing is the transformation when you know आणि Jesus. सर्वात मोठी महान गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटतो त्यावेळेस आपलं जीवन बदलतं Family transformation. आणि आपलं जे कुटुंबाचं रूपांतर So होतं. let's always be focused to Jesus. म्हणून आपण नेहमी त्या परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूयात. Because many things will be happening. आणि पुष्कळशा गोष्टी घडणार आहेत They will be taking your concentration, mind. आणि ते आपलं लक्ष, आपलं मन, They'll be all taking from us. ते सगळं आपल्याकडून घेऊन टाकतील. But let's focus on Jesus. पण आपलं लक्ष आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावूयात. Thank you, Jesus. Health and healing. Oh, hallelujah. Thank you, Father. We sing hallelujah, hallelujah.
Jesus. By the stripes of Jesus, we all are healthy. There's no sickness in my body because Jesus took every sickness upon him on the cross. We have been blessed. We have been happy. We have the peace of Jesus. We have the joy of the Lord. प्रभू We येशूची have been शांती, प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद आणि त्याचं प्रेम We are being cared by our Lord. आणि आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपली काळजी घेतली जाते. Oh, I am healthy. माझी तब्येत चांगली आहे. Jesus took my sickness पण परमेश्वराने माझे सर्व पाप घेतली and given me a good health. आणि त्यांनी मला चांगली तब्येत दिली. My family is transformed. माझ्या कुटुंबाचं रूपांतर झालं, My बदल children झालेला are आहे. transformed. माझ्या लेकरांचं बदल झालेला आहे. Oh, we serve the Lord Jesus in the church. आणि मंडळीमध्ये आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करतो And Christ has blessed us. आणि ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादित केलेलं I am the आहे winner in Jesus. आणि आम्ही ख्रिस्तामध्ये विजयी आहोत. I am a winner in Jesus. मी ख्रिस्तामध्ये विजयी आहे Oh, we are the righteousness of God in Jesus. आणि पित्यामध्ये ख्रिस्तामध्ये आम्ही पित्याचं नीतिमत्व आहोत No more under the bondage of sin. आणि कोणत्याच त्या पापांच्या बंधनामध्ये But आम्ही नाही, all the sons and daughters of God. पण आम्ही सर्वजण त्या ख्रिस्ताचे लेकरं आहोत We have been blessed, supernaturally blessed. आणि अलौकिकरित्या आम्ही आशीर्वादित आहोत. I don't lack anything. मला काही आवडत नाही I walk in the fullness of Jesus. कारण मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णतेमध्ये मी चालतो. Oh, I have the grace upon grace. माझ्यावर कृपेवर कृपा आहे. Whatever I work, जे काही मी काम करतो it's complete ते पूर्ण आहे because the grace of Jesus. कारण प्रभू येशूची कृपा It is the favor of God upon my आणि life. देवाचे अनुग्रह माझ्या जीवनावरती I am आहे moving forward. आणि मी पुढे जात I आहे. will never be back, मी मागे जाणार नाही. but I will move forward in life. मी माझ्या जीवनामध्ये पुढे आणि पुढे I मी will be a जाईन great blessing to others आणि मी दुसऱ्यांसाठी आशीर्वादित होईल. because the death of Jesus on the cross प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वधस्तंभाचं जे and the मरण आहे resurrection of Jesus आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे and made me a new creation. मला ते नवीन I am निर्मिती the temple करतं. of the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याचं मंदिर The आहे. presence of God is in me. प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती माझ्यामध्ये Oh, I आहे. am different from this world. या जगामध्ये मी जगापासून मी I वेगळा am the आहे. son and daughter of God. मी देवाचे पुत्र आणि कन्या आहे. Hallelujah. 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 Thank you, my Lord. Thank you. Let's give a mighty clap offering to our Lord Jesus. आपण टाळ्या वाजूया, ते टाळ्याचं अर्पण त्या ख्रिस्ताला देऊया. Jesus.